हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जिथे फक्त आणि फक्त यशाचीच तयारी असते त्याच प्लॅटफॉर्मवर आज तुम्ही आला आहात. या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या पदासंबंधी आवश्यक असणारे इंग्रजी व्याकरणाचे अति महत्त्वाचे PYQ प्रश्न अभ्यासणार आहे आणि तेही फुल डिटेलमध्ये. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचे मराठीमध्ये विश्लेषण केलेले आहे. कोणते उत्तर बरोबर आहे तर का बरोबर, मग बाकीचे पर्याय चुकीचे आहेत तर का चुकीचे, अशा पद्धतीने आपण विश्लेषण केलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला हजारो स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरवेल. बाकीच्यांपेक्षा 100 पावले तुम्ही नेहमीच पुढे असणार. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त वेळा रिवाइज करायची आहे. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या यशाच्या पुढच्या पायरीकडे. ओके, पहा पहिला प्रश्न. आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे आपण नोंदणी व मुद्रांक विभागात जी शिपाई पदाची भरती त्या पदासाठी व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आणि या इंग्रजी व्हिडिओ सिरीजचा हा तिसरा भाग आहे. यापूर्वी आपण 2 भाग अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पहा. तसेच GKचे देखील 3 भाग आपण अपलोड केलेले ते देखील तुम्ही पहा आणि मराठी व्याकरणाचा देखील आपण भाग अपलोड केलेले ते देखील तुम्ही पहा. त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनवर दिलेली आहे, तिथे जाऊन ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ओके, आता चला सुरुवात करूया पहिल्या दमदार प्रश्नाने. पहा आजचा सुरुवातीचा पहिला प्रश्न. विथ डॅश डॅश जस्ट ॲज विथ स्नो एव्हरीथिंग बिकम्स ब्युटिफुल. ओके, आता या रिकाम्या जागात आपल्याला काय काइंड म्हणजे काय नाव आहे, म्हणजे नाम भरायचं. ओके, आता पहा बर्फासारखेच डॅश डॅशमुळं सर्व काही सुंदर दिसतं असं आपल्याला वाक्य, म्हणजे आपल्याला काय डॅश डॅश म्हणजे काय टाकायचं ते पहा. कोष्टकामध्ये कोणता शब्द भरायचा आपल्याला, तर काइंड म्हणजे काय असतं हे काइंड. ऑप्शन पासून पहिल्या ऑप्शन पासून सुरुवात. काइंड काय आहे हे ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, तर दयाळू किंवा मृदू स्वभावाचा. ओके, म्हणजे शी इज अ काइंड पर्सन अशा पद्धतीनं. म्हणजे काइंड हा ॲडजेक्टिव्ह काय विशेषण आहे, नाउन नाही, म्हणून काइंड संपला. काइंड तर येणार नाही, आपल्याला नाउन टाकायचं आहे, त्यामुळं काइंड कट झाला म्हणून हे गेला. त्यानंतर सेकंड ऑप्शन पहा काइंड हर्टेड. ओके, काइंड हर्टेड म्हणजे मृदू हृदयाचा, हे देखील एक विशेषण आहे, हे देखील ॲडजेक्टिव्हच आहे. ओके, ॲडजेक्टिव्हच आहे हा देखील. काइंड हर्टेड म्हणजे ही इज अ काइंड हर्टेड मॅन. ओके, या पद्धतीनं. ओके, बरोबर. मग काइंड हर्टेड हे विशेषण आहे आणि येथे आपल्याला काय टाकायचं आहे, नाउन, म्हणून हा देखील पर्याय कट झालेला आहे. ओके, त्यानंतर समोरचा पहा काइंडली. काइंडली काय आहे, हे देखील ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, म्हणजेच काइंडली म्हणजे काय तर दयाळूपणे. ओके, काइंडली म्हणजे काय आहे मित्रांनो, दयाळूपणे, म्हणजे क्रियाविशेषण किंवा दयाळू काय होऊ शकतं, दयाळू फक्त जर दयाळू. काइंडली म्हणजे दयाळू पण होतं, दयाळू हे काय होतंय विशेषण होतंय ना, दयाळू हे विशेषण होतंय, दयाळूपणे हे क्रियाविशेषण होते, म्हणून आपल्याला काय टाकायचं आहे, नाउन, म्हणून काइंडली देखील नसणार. बरोबर. एक्झाम्पल द्यायचं झालं तर ही स्पोक काइंडली हे त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं. काइंडली हा मुख्यतः क्रियाविशेषण म्हणजे काय, ॲडवर्ब. ओके, क्रियाविशेषण म्हणजे ॲडवर्ब आहे. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये चौथा ऑप्शन काइंडनेस. ओके, काइंडनेस म्हणजे काय, दयाळूपणा. काइंडनेस म्हणजे दयाळूपणा आणि काइंडनेस म्हणजेच काय तर हा आहे काइंडनेस, तो इथे नाम म्हणून यूज होऊ शकतो. नाम म्हणजेच नाउन. ओके, नाउन हे लक्षात ठेवा. ही हर काइंडनेस इज वेल नोन. ओके, पहा वाक्य पहा कसं होऊ शकतं, हर काइंडनेस इज वेल नोन. ओके, हर काइंडनेस इज वेल नोन. ओके, म्हणजेच इथे नामरूप येते. ओके, काइंडनेसचं ही नामरूप आहे, त्यामुळे आपल्याला इथे बरोबर बसतोय पर्याय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काइंडनेस. काय, विथ काइंडनेस जस्ट ॲज विथ स्नो एव्हरीथिंग बिकम्स ब्युटिफुल. बरोबर बसतोय, राईट. म्हणून
हा पर्याय बरोबर आहे. आता काइंडनेसनेस म्हणजे काय, तर हे बहुवचन आहे, दयाळूपणाचं बहुवचन आहे. ही थँक्ड हर फॉर हर मेनी काइंडनेसेस. ओके, वाक्य पहा काय होऊ शकतं, ही थँक्ड हर फॉर मेनी काइंडनेसेस. प्लुरल नाउन आहे, पण आपल्याला काय टाकायचं आहे, सिंग्युलर नाउन टाकायचं आहे. ओके, म्हणून योग्य पर्याय आहे 4 बरोबर. ओके, कारण कसं आहे पहा, वाक्याचा संदर्भ कसा आहे, सिंग्युलर भावना व्यक्त करतोय, म्हणून आपण तिथे काइंडनेस वापरलं. जर वाक्याची भावना जर प्लुरल असते तर आपण तिथे काइंडनेसनेस असं यूज केलं असतं, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. मित्रांनो, हा व्हिडिओ आणि हा जो मी डाटा तुम्हाला देतोय, जर तो तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या लगेच. आणि जे मी क्वेश्चन्स तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये विचारतो त्याचा आन्सर देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, हे लक्षात ठेवा. ओके, आणि एक गोष्ट मित्रांनो, तुमच्या शिपाई पदावर फोकस करून, शिपाई पद आहे आपल्या नोंदी व मुद्रांक विभागाचं, शिपाई पदाची भरती, शिपाई पदाची लेवल काय आहे, 10th लेवल आहे, SSC लेवल आहे. ओके, मग या लेवलसाठी भरमसाठ पुस्तके वाचण्याची गरज नाही, जास्त पुस्तके वाचून तुमचा टाइम जाणार आहे. आणि तुमचा टाइम वाचण्यासाठी आपण एक जीकेचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे, त्यामध्ये 1000 क्वेश्चन्स घेतलेले, ते देखील वन लाइनर स्वरूपामध्ये, आपण वन लाइनर स्वरूपामध्ये घेतलेले आहेत. आणि 1000 जीकेचे क्वेश्चन आहेत, आणि हा आपण महाप्रश्नसंच बनवलेला आहे. आणि त्याचे टोटल पेजेस आहेत 177 पेजेस. आणि यामध्ये तुमचा पूर्ण जीके कव्हर होणार आहे. 10th लेवलचा आहे, SSC लेवलचा आहे, त्यामध्ये आपण सर्वसामान्य ज्ञान घेतले, त्यामध्ये आपण जगातील मोठा, भारतातील प्रथम, जनक आहेत, शोध आहेत, विविध उपकरणे आहेत, उपकरणांचा वापर आहे, त्यानंतर जे हरित क्रांतीचे जनक आहेत, धवल क्रांतीचे जनक आहेत, या पद्धतीचे जनक बुक्स महत्त्वाचे घेतलेले आहेत. अशा पद्धतीचा ती PDF आहे. जर ती PDF घेतली तर तुम्हाला या परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि यासाठी खूप माफक फी ठेवलेली आहे तुमच्यासाठी मित्रांनो, फक्त 49 रुपयेमध्ये. म्हणजे चहाच्या किमतीत, आपण चहा नाश्ता करायला जातो तेव्हा 50 रुपये सहज जातात, त्या किमतीमध्ये आपण ती तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. जास्त बुक्स वाचण्यापेक्षा एक PDF वाचा, जास्त रिव्हिजनसाठी ती तुम्हाला फायदेफुल आहे, जास्तीत जास्त रिव्हिजन होणार आहे त्यामुळे. ओके, आता प्रश्नाकडे वळूया. अप्रोप्रिएट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. ओके, आणि एक गोष्ट मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे इझी लेवलचे क्वेश्चन आहेत ते आज व्हिडिओमध्ये घेतले जातील. आणि इथून जे 4थ्या भागापासून आपण थोडे हार्ड लेवलकडे जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आता जे पहिले 3 भाग आपण घेतोय ते इझी लेवलचे येणार आहे, त्यानंतर यापेक्षा थोडे हार्ड लेवलचे क्वेश्चन्स 3ऱ्या भागापासून होतील. ओके, आणि त्यानंतर असे आपण हार्ड लेवलकडे जाणार आहे, म्हणजे इझी टू हार्डकडे आपण असा प्रवास करणार आहे. ओके, आता पहा, फिल इन द ब्लँक्स भरायचे. काय, मोहित वॉज लेट डॅश स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन. ओके, तर यामध्ये आपल्याला काय यूज करायचंय, रिकामी जागा, इन, ॲट, फॉर, अबाउट, इनटू. ओके, आता एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर लेट काय असते मित्रांनो, लेट नंतर काय येतं, लेट फॉर, बरोबर, लेट फॉर असं येते का, मोहित वॉज लेट फॉर स्कूल, की लेट इन, लेट ॲट असेल तर लेट फॉर येईल डायरेक्ट, बरोबर. म्हणून इथे डायरेक्ट तुम्हाला सांगतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फॉर, कारण लेट नंतर नेहमी फॉर येते, हे लक्षात ठेवा. लेट फॉर काय येते, लेट फॉर. ओके, लेट फॉर ही एक फ्रेज आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ही काय आहे, फ्रेज आहे. ओके, हा फ्रेज योग्य आहे. जेव्हा आपण एखाद्या जागी किंवा कार्यक्रमासाठी उशीर झाल्याबद्दल बोलतो तेव्हा ही फ्रेज होती, म्हणजे लेट फॉर. ओके, आणि जर मोहित वॉज लेट फॉर स्कूल असं वाक्य होतंय, बरोबर, आणि हेच वाक्य बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा, इन, मोहित वॉज लेट इन स्कूल, म्हणजे शाळेच्या आत, काहीच अर्थ लागत नाही म्हणून तो पर्याय कॅन्सल. ॲट म्हणजे त्या ठिकाणी. ओके, म्हणजे मोहित वॉज लेट ॲट स्कूल, शाळेच्या ठिकाणी, तर हे याला देखील अर्थ लागतोय का, तर नाही. पण फॉर, लेट फॉर स्कूल म्हणजे शाळेसाठी उशीर झाला, बरोबर. लेट फॉर स्कूल म्हणजे त्याला शाळेसाठी उशीर झाला, बरोबर.
अशा अर्थाने बरोबर आहे. मग ऑप्शन 4 देखील तुम्हाला सांगूया. अबाउट, अबाउट म्हणजे च्याबद्दल, बरोबर, शाळेबद्दल. अबाउट स्कूल, शाळेबद्दल. उशिराशी काही संबंध आहे का नाही, म्हणून हा देखील कट झाला. आणि इंटू म्हणजे च्या आत शिरणे, घुसणे, च्या आत. ओके, म्हणजे इंटू स्कूल, शाळेच्या आत शिरणे. हा देखील होतोय का पर्याय, तर हा देखील पर्याय बरोबर मॅच होत नाही. ओके, म्हणून योग्य उत्तर 3. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अँटोनिम सांगायचंय, विरुद्धार्थी शब्द सांगायचंय. काय आहे पर्याय? सरफेस. सरफेस म्हणजे काय? सरफेस म्हणजे आहे पृष्ठभाग, बरोबर. सरफेस म्हणजे आहे पृष्ठभाग, बरोबर, किंवा बाह्य भाग. त्याचा विरुद्धार्थी मग काय होईल? त्याचा विरुद्धार्थी कोणता होईल? आतील भाग होऊ शकतो, बरोबर. मग जाऊया पर्यायापासून, ऑप्शन्स पासून. टॉप. टॉप म्हणजे काय आहे? टॉप म्हणजे सर्वात वरचा भाग, बरोबर. टॉप, बरोबर. टॉप फ्लोअर म्हणतो ना आपण, तसा टॉप फ्लोअर म्हणजे वरचा भाग, म्हणजेच सरफेसशी साधर्म्य साधते, बरोबर, म्हणून हा कट झाला. त्यानंतर कवर. कवर म्हणजे झाकणे, म्हणजे सरफेसशी थोडक्यात संबंधित होतोय हा, झाकणे, वरून झाकतो ना आपण. ओके. त्यानंतर आउटसाइड. आउटसाइड म्हणजे बाहेरची बाजू, बरोबर. आउटसाइड म्हणजेच बाहेरची बाजू. हा देखील सरफेसशी समांतर आहे. ओके, सरफेसशी समांतरच. आणि इनसाइड. इनसाइड म्हणजे काय आहे, तर आतील भाग, आतील बाजू किंवा अंतर्भाग. इनसाइड म्हणजे अंतर्भाग, बरोबर. म्हणजे सरफेस म्हणजे पृष्ठभाग, इनसाइड म्हणजे अंतर्भाग. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. इनसाइड हा सरफेसचा विरुद्धार्थी शब्द आहे. अँटोनिम विचारलंय ना, म्हणून हा इनसाइड. तरी पण आपण खालचा पाहूया. अप्पर मोस्ट. अप्पर मोस्ट म्हणजे सर्वात वरचा. हा देखील सरफेसशी साधर्म्य साधतोय, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, आता काय विचारलंय? पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स have given as option. One of them may contain an error. Select the part that contains the error. वाक्य आहे, वाक्यामधील कोणता भाग शब्द चुकीचा आहे तो आपल्याला सांगायचा आहे. ओके, वाक्यातील कोणता भाग चुकीचा आहे ते सांगायचे. पर्याय. द मॅनर ऑफ द बॉय वॉज इम्प्रेसिव्ह दॅट द रेस्ट ऑफ द बॉयज वेअर अ लिटल फ्रायटन्ड. ओके, लिटल फ्रायटन आता सांगायचंय. ओके, तर पहा, द मॅनर ऑफ द बॉय वॉज सो इम्प्रेसिव्ह दॅट द रेस्ट ऑफ द बॉय. आता वेअर लिटल, पहिला पर्याय पहा, वेअर अ लिटल फ्रायटन्ड. ओके, फ्रायटन्ड हा शब्द कसा आहे, तर योग्य शब्द कसा असतो? फ्रायटन्ड. हा स्पेलिंग फ्रायटन. तर फ्रायटनचा योग्य शब्द कसा असतो? फ्राय, GHTENED, बरोबर. कारण आहे बघा, फ्रायटनचं स्पेलिंगच इथं चुकीचं दिलंय ना, त्यामुळं तिथेच आपल्याला तो शब्द सापडला. आणि योग्य शब्द हा आहे फ्रायटनचा, म्हणून फ्रायटन हा शब्द चुकीचा आहे. योग्य शब्द आपल्याला घाबरलेला हा भेटलेला आहे, त्यामुळे वेअर अ लिटल फ्रायटन हा भाग चुकीचा आहे. म्हणून इथेच योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, वेअर अ लिटल फ्रायटन्ड. खाली बघायची गरज आहे का? नाही. ओके, तरीही आपण खाली बघूया. द मॅनर ऑफ द बॉय वॉज, बरोबर आहे. सो इम्प्रेसिव्ह दॅट द रेस्ट ऑफ द बॉयज, हा देखील बरोबर आहे. द बॉय इम्प्रेस्ड अदर्स, हा देखील बरोबर आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. मित्रांनो, हा जो मी तुम्हाला डाटा देतोय, ही जी इन्फॉर्मेशन देतोय, ती एक्झाम ओरिएंटेड जर तुम्हाला वाटत असेल, यापासून तुम्हाला काही फायदा होतोय असं दिसत असेल, तर लगेच लाईक करू शकता. ओके, आणि एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, आपण इथे हा जो प्रश्न पाहतोय, तर या प्रश्नापासून हे जे 5 ही पर्याय आहेत, या 5 ही पर्यायाचं पूर्ण विश्लेषण करतोय. म्हणजे हा जो टफ आहे, टफ म्हणजे जर तरला वापरतो, बरोबर. ॲज कशाला तो वापरतो? कारणासाठी. म्हणजे 5 ही पर्यायाचं मी तुम्हाला विश्लेषण देतोय, त्यामुळे एका क्वेश्चन पासून तुमच्या जवळ 5 ते 6 क्वेश्चन्स तयार होत आहेत. हे लक्षात ठेवा. 5 ते 6 प्रकारची रिव्हिजन होती तुमची, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पहा, आय लव्ह रोजेस दॅट दे आर ब्युटिफुल. फिल इन द ब्लँक आपल्याला करायचे. आय लव्ह रोजेस दॅट दे आर ब्युटिफुल. ओके, पहा, पहिला शब्द आपण पाहूया, दो. ओके, म्हणजे काय? जरी, विरोधाभास दाखवणे. आणि आपल्याला काय? आय लव्ह रोजेस डॅश दे आर ब्युटिफुल, म्हणजे मला ती फुलं आवडतात जी
ब्युटिफुल आहेत, म्हणजे आपल्याला तिथे कारण दाखवायचं आहे. ओके, म्हणजे टफ तर कॅन्सल झाला. ओके, आता ॲज बघूया. ॲज वापरून बघूया. आय लव्ह रोजेस ॲज दे आर ब्युटिफुल. पहा, जर ॲज म्हणजे काय तर कारण किंवा म्हणून, याचा उपयोग कारण सांगण्यासाठी केला जातो. मग इथे जर आपण म्हटलं आय लव्ह रोजेस बिकॉज दे आर ब्युटिफुल किंवा ॲज दे आर ब्युटिफुल, तर ते बरोबर होतंय. पण बिकॉज नाही तर आपण इथे ॲज वापरून पाहूया. आय लव्ह रोजेस ॲज दे आर ब्युटिफुल. ओके, बरोबर बसते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ॲज. ओके, कारण दाखवायला ॲज आपण वापरू शकतो. त्यानंतर सो दॅट म्हणजे हेतू दर्शवणे. आय लव्ह रोजेस सो दॅट दे आर ब्युटिफुल, म्हणजे मला फुलं आवडतात म्हणून ती सुंदर आहेत, असं होतंय का तर नाही. ओके, त्यानंतर अनलेस कधी जोपर्यंत नाही अटीसाठी वापरतात, त्यामुळे ते देखील नाही. आणि बिकॉज हे आपण तुमच्या माहितीसाठी घेतलेलं आहे, म्हणजे ॲज किंवा बिकॉज हे असं तुम्हाला दाखवायचं होतं मला पर्यायात, म्हणून मी जाणून बुजून 5वा पर्याय बिकॉज घेतलं. हे लक्षात ठेवा, म्हणजे बिकॉज कारण दाखवणे. ओके, हे लक्षात ठेवा. हा पर्याय असाच घेतलेला आहे. त्यानंतर पुढे पाहूया. वन वर्ड सबस्टिट्यूट स्टडी ऑफ स्पीच साऊंड्स. ओके, स्टडी ऑफ स्पीच साऊंड म्हणजे भाषेतील ध्वनींचा अभ्यास. याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात फोनेटिक्स. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फोनेटिक्स. म्हणजे काय तर भाषेतील ध्वनींचा अभ्यास, स्पीच ऑफ साऊंड्स, त्यामुळे त्याला फोनेटिक्स बरोबर आहे. ओके, त्यानंतर लिंग्विस्टिक्स म्हणजे भाषेचा सर्वांगीण अभ्यास, त्यामध्ये व्याकरण आहे आणि व्याकरणाचा अर्थ आहे. ओके, त्यानंतर सिमॅन्टिक्स म्हणजे शब्दांचे अर्थ व त्यांचा बदलाचा अभ्यास. ओके, त्यानंतर फोनेटिक्स पाहिलं. फिलॉलॉजी आपण पाहिलंय मित्रांनो, मागच्या प्रश्नामध्ये आपण फिलॉलॉजी पाहिलेलं आहे. आणि मी विचारला होता तुम्हाला प्रश्न की या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही फिलॉलॉजी अजूनपर्यंत कमेंट राईट देताय. ओके, म्हणजे प्राचीन भाषा व साहित्यातील अभ्यास. आणि मॉर्फोलॉजी म्हणजे रचना असते. मग इथे आपल्याला शब्दांची रचना, त्यांचे घटक या पद्धतीने आपण पाहू शकतो. त्यानंतर पुढे पाहूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रोवर्ब म्हणी. आपल्याला या वाक्यासाठी योग्य म्हण पाहायचे. ओके, इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन टू नेवर डू इट ॲट ऑल. ओके, म्हणजे काय तर काही काम जरी उशिराने झालं तरी ते न भेटल्यापेक्षा चांगलं, या पद्धतीने म्हणजे उशिराने केलेलं काम न करण्यापेक्षा चांगलं. मग अशा पद्धतीचे आपल्याला म्हण पाहायचे. पहा, पहिला ऑप्शन आहे बेटर लेट दॅन नेवर. ओके, बेटर लेट दॅन नेवर म्हणजे काही काम जरी उशिराने झाले तरी ते न झाल्यापेक्षा चांगलंच, म्हणजे उशिराने केलेले काम काही न करण्यापेक्षा चांगलं. बरोबर, म्हणजे ह्याचा आणि याचा अर्थ बरोबर होतोय. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बेटर लेट दॅन नेवर. ओके, आता खालच्या देखील आपण म्हणी पाहूया. बेगर्स कांट बी चुजर्स. ओके, बेगर्स कांट बी चुजर्स म्हणजे गरजूंना पर्याय निवडण्याचा अधिकार नसतो. त्यानंतर लुक बिफोर यू लीप म्हणजे एखादी कृती करण्यापूर्वी विचार कर. त्यानंतर इझी कम इझी गो म्हणजे जे सहज मिळतं ते सहज निघून जातं, अशा पद्धतीने. आणि अ स्टिच इन टाइम सेव्ज नाईन म्हणजे वेळीच उपाय केल्यास पुढचा मोठा त्रास वाचतो, अशी म्हण आहे. आणि एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, ज्या मराठी म्हणी आहेत, मराठी म्हणी त्या देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात ठेवा. आणि स्पेशल मराठी म्हणींचा आपण तुमच्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई पदासाठी ज्या महत्त्वाच्या म्हणी आहेत त्या मराठी म्हणीचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आपण अपलोड देखील केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली किंवा इथे जे कोपऱ्यात आय बटन आहे तिथे दिलेले आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा, त्यामधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्यानंतर पुढे पाहूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. ओके, अ ग्रुप ऑफ फिश म्हणजेच काय तर माशांचा समूह. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच माशांच्या समूहाला स्कूल ऑफ फिश असं देखील म्हणतात मित्रांनो. जो माशांचा समूह असतो त्याला स्कूल ऑफ फिश म्हणून देखील ओळखलं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्कूल. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये स्वार्म म्हणजे मधमाशांचा किंवा कीटकांचा झुंड असतो. ओके, त्यानंतर फ्लोट
फ्लोट म्हणजे पाण्यावर तरंगणे, बरोबर. फ्लोटिंग करतो आपण, पाण्यावर तरंगतो, बरोबर. फ्लोक म्हणजे काय? फ्लोक म्हणजे एक फ्लोक म्हणजे पक्ष्यांचा किंवा मेंढ्यांचा गट असतो. फ्लोक पक्ष्यांचा किंवा मेंढ्यांचा गट असतो. आणि स्कॉम हा मी असाच दिलेला आहे. ओके, त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्कूल ऑफ फिशेस. त्यानंतर समोरचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ओके, माय फ्रेंड इज कमिंग बाय डॅश डॅश 4 o'clock ट्रेन. माय फ्रेंड इज कमिंग बाय डॅश डॅश 4 o'clock ट्रेन. ओके, म्हणजे विशिष्ट वेळ 4 o'clock ट्रेन म्हणजे विशिष्ट वेळेची ट्रेन आहे, विशिष्ट गोष्ट आहे. म्हणून विशिष्ट, आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा पाहिले, म्हणजे जेव्हा एखादी विशिष्ट गोष्ट आपल्याला दाखवायची, युनिक गोष्ट, तेव्हा आपण कशाचा यूज करतो? तेव्हा आपण दचा यूज करतो, बरोबर. मग इथे आपण कशाचा यूज करू शकतो? इथे दचा. योग्य उत्तर आहे पहा, पहिल्यांदाच आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. विशिष्ट वेळेची गोष्ट होत आहे म्हणून विशिष्टता दाखवायला द वापरायला पाहिजे. म्हणजेच माय फ्रेंड इज कमिंग बाय द 4 o'clock ट्रेन, हे बरोबर आहे. ओके, विशिष्ट ट्रेनसाठी आपण द योग्य वापरतोय. त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया, ॲन काय आहे? ॲन कधी वापरतो? जेव्हा शब्द स्वर ध्वनीने सुरू होतो, वोवेलने सुरू होतो स्वर, तेव्हा आपण ॲन वापरतो. ए कधी वापरतो? सामान्य उल्लेख असतो तेव्हा, ओके, वापरतो ए. त्यानंतर आणि वन म्हणजे काय? एक संख्या दर्शवते, पण इथे विशिष्ट ट्रेनेचा उल्लेख आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स पहा, आय एम गोइंग टू मीरट डॅश डॅश माय पॅरेंट्स. ओके, आय एम गोइंग टू मीरट डॅश डॅश माय पॅरेंट्स. कशासाठी पेरेंट्स सोबत गेला? ओके, तर विजिट करण्यासाठी, पाहण्यासाठी. ओके, टू विजिट. ओके, टू महत्वाचा आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 टू विजिट. ओके, क्रिया काय आहे? गोईंग, बरोबर. क्रिया आहे गोईंग म्हणजे जाण्याची क्रिया आहे. त्यानंतर गोईंग नंतर काय? टू विजिट असं इन्फिनिटिव्ह तयार केलं जातं, हे लक्षात ठेवा. गोईंग नंतर म्हणजे जेव्हा एखादा हेतू पर्पज दाखवायचं असतं तेव्हा आपण टू विजिट टू वापरतो, असं लक्षात ठेवा. पर्पज आहे ना, कशासाठी? तिथे पण आय एम गोइंग टू मीरट विथ माय पॅरेंट्स, म्हणजे आय एम गोइंग टू मीरट माय पॅरेंट्स म्हणजे कशासाठी? तर पर्पज दाखवलाय म्हणून टू विजिट. आय एम गोइंग टू मीरट टू विजिट माय पॅरेंट्स, हे योग्य आहे. ओके, हेतू दाखवण्यासाठी टू विजिट, हेतू दाखवण्यासाठी योग्य आहे. ऑप्शनमध्ये विजिट असंच ठेवलंय, व्याकरणदृष्ट्या चुकीचं आहे. विजिटिंग वापरल्यास वाक्य अपूर्ण होते, असमाधानी. विजिटेड म्हणजे काय? भूतकाळ होतोय, पास्ट टेन्स. आणि इथे क्रिया कोणती आहे? भविष्यात घडणारी कृती आहे. आणि फॉर विजिटिंग वापरल्यास एकदम ऑकवर्ड होते, म्हणून ते देखील चुकीचं आहे. आणि त्यामुळं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 टू विजिट. त्यानंतर पुढे पाहूया, पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. इडियमचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. फार अँड वाईड या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. म्हणजे फार अँड वाईड म्हणजे सर्वत्र, म्हणजे दूरवर. ओके, अशा पद्धतीनं आहे. म्हणजेच योग्य उत्तर पहा पर्याय क्रमांक 1 एव्हरीवेअर म्हणजेच काय? सर्वत्र, दूरवर, बरोबर. आणि फार अँड वाईडचा अर्थ देखील तसाच आहे, म्हणून एव्हरीवेअर बरोबर आहे. व्हेअर एव्हर म्हणजे काय? व्हेअर एव्हर म्हणजे जिथे तिथे, जिथेही. ओके, म्हणून ते चुकीचं आहे. एनिवेअर म्हणजे कुठेही असू शकतं. ओके, एनिवेअर म्हणजे कुठेही असू शकतं. फार अँड वाईड याचा अर्थ काय? विशेष. इथे अर्थ काय? सर्वत्र आहे. आणि हे काय आहे? कुठेही आहे, कुठेही, हे लक्षात ठेवा. म्हणून हा देखील कट आहे. नाववेअर म्हणजे नोवेअर आहे. नोवेअर म्हणजे कुठेही नाही. ओके, हे लक्षात ठेवा. आणि हिअर अँड देअर कुठेतरी, थोडक्यात जागांमध्ये, हिअर अँड देअर. ओके, त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 एव्हरीवेअर, सर्वत्र. त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा,
Parts of the following sentence have been given as option. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. बरोबर वाक्यातील पार्ट आपल्याला ओळखायचा आहे. जर तसा कोणताच पार्ट चुकीचा नसेल तर आपल्याला नो एरर मार्क करायचे. बरोबर. चला आता पाहूया. इन द अर्ली पार्ट ऑफ द लास्ट सेंचुरी मलेरिया वॉज अ कॉमन डिसीज. ओके. डिसीजचा स्पेलिंग मिस्टेक वाटते का मित्रांनो? जास्त गरज काय नाही, खूप इझी वेने असे क्वेश्चन सुटतात. फक्त प्रश्नच असा लांबलचक असतो, पण जे सेंटेन्स आहे त्यामध्ये आपल्याला लगेच फॉल्ट एरर कुठे ते कळतो. ओके. पहा, वॉज अ कॉमन डिसीज. बरोबर. डिसीजचं स्पेलिंग काय आहे मग? डिसीजचं स्पेलिंग हे स्पेलिंग आहे डिसीजचं. ओके. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वॉज अ कॉमन डिसिक असं केलं. ओके. त्यानंतर हा बरोबर आहे. द लास्ट सेंचुरी मलेरिया योग्य कॉमा वापरलेला आहे. इन द अर्ली पार्ट ऑफ भाग पूर्ण बरोबर आहे. इन द लास्ट इयर्स हा देखील वेळेचा संदर्भ स्पष्ट झाले म्हणजे इन द लास्ट इयर्स बरोबर आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, सारा हॅड टू डॅश डॅश हर प्रेझेंटेशन टू द नेक्स्ट डे बिकॉज ऑफ अ सडन पॉवर आउटेज. म्हणजे काय तर सडनली पॉवर आउटेज झाल्यामुळे साराला तिचं प्रेझेंटेशन पुढील दिवशी ढकलावं लागलं. ओके. फ्रेजल वर्ब आहे. फ्रेजल वर्ब आपल्याला तिथं ॲड करायचं आहे. कॅरी ऑन, कॅरी आउट, कॅरी अवे, ओव्हर, फॉरवर्ड. फ्रेजर वर्ड आपल्याला वापरायचं आहे. मग यामध्ये कोणता फ्रेजर वर्ड आपण वापरू शकतो? कॅरी ओव्हर. काय पुढील दिवशी ढकलावं लागलं म्हणजेच काय तर कॅरी ओव्हर केलं ना तिनं, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॅरी ओव्हर. ओके. कॅरी ओव्हर म्हणजे काय असते तर कुठली तरी जी गोष्ट आहे ती पुढे ढकलणे म्हणजेच कॅरी ओव्हर. ओके. किंवा पुढील दिवशी वेळेत सरकवणे. मग वाक्य कसं होतंय पहा. सारा हॅड टू कॅरी ओव्हर हर प्रेझेंटेशन टू द नेक्स्ट डे बिकॉज ऑफ अ सडन पॉवर आउटेज. ओके. हे झालेलं आहे योग्य. त्यानंतर कॅरी ऑन काय होतं? कॅरी ऑन म्हणजे सुरू ठेवणे, गोष्ट सुरू ठेवणे. टू कंटिन्यू. उदाहरण देऊ का तर प्लीज कॅरी ऑन विथ युअर वर्क. इथं सादरीकरण पुढे ढकलायचं आहे म्हणून सुरू ठेवायचं नाही, म्हणून ते कॅरी ऑन चुकीचं आहे. कॅरी आउट म्हणजे काय? एखादी योजना, आदेश पार पाडणे. कॅरी आउट म्हणजे पार पाडणे. ओके. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर टू परफॉर्म. ओके. ऑर कंप्लीट अ टास्क म्हणजेच कॅरी आउट. कॅरी आउट. ओके. म्हणजे काय? द इंजिनियर कॅरीड आउट द एक्सपेरिमेंट सक्सेसफुली. ओके. म्हणजे पूर्ण करायचं नाहीये तर पुढे ढकलायचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. म्हणून इथं पूर्ण करायचं आहे कॅरी आउट म्हणजे, म्हणून हे चुकलंय. त्यानंतर कॅरी अवे. कॅरी अवे म्हणजे भावनांमध्ये हरवणं म्हणजे शी गॉट कॅरीड अवे व्हाईल सिंगिंग. सिंगिंग करताना भावनांमध्ये काही जण हरवून जातात, त्यांच्या डोळ्यातून पण पाणी येतं बघा, त्या पद्धतीने शी गॉट कॅरीड अवे व्हाईल सिंगिंग. ओके. त्यानंतर कॅरी ओव्हर बरोबर आहे. आणि कॅरी फॉरवर्ड म्हणजे एखादी गोष्ट पुढील टप्प्यावर किंवा पुढे न्यायची. म्हणजे ऑप्शन पहा, द अनयुज्ड अमाऊंट विल बी कॅरीड फॉरवर्ड टू नेक्स्ट इयर. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न. द वेदर टुडे इज डॅश डॅश. रिकामी जागा आपल्याला योग्य शब्दाने भरायचे. ओके. आजचं हवामान डॅश डॅश आहे. प्लेझंट, क्रीमी, कलरफुल, काइंड, बिझी. तर आजचं हवामान कसं असतं? हवामान असतं प्लेझंट, आनंददायक, सुखदायक असतं. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लेझंट. म्हणजे काय आहे? आनंददायक, सुखकारक. ओके. हवामानाच्या वर्णनासाठी प्लेझंट हा शब्द सर्वात योग्य आहे. ओके. त्यानंतर
क्रीमी काय तर क्रीम सारखा मऊसर, म्हणजे हवामानाचे वर्णन करताना क्रीमी वापरत नाही. त्यानंतर कलरफुल रंगीबेरंगी, हवामान रंगीबेरंगी म्हणणं योग्य आहे का तर नाही. हा शब्द ज्या दिसत्यात गोष्टी त्यासाठी कलरफुल पेंटिंग असं आपण वापरू शकतो. त्यानंतर काइंड म्हणजे दयाळू सज्जन व्यक्ती संदर्भात आहे. हवामान काइंड असतं का तर नाही. आणि ब्रीझी म्हणजे वाऱ्याचं झुळूक, स्लाइटली विंडी, हवामान ब्रीझी असू शकतं का नाही. त्यामुळे प्लेझंट योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्लेझंट. पुढे पाहूया. आता बघा पॅराजंबल आहेत वाक्य, 5 वाक्य ते आपल्याला पद्धतीने लावायचे. पहा, टू इम्प्रूव्ह मेमरी, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स अँड क्रिएटिव्हिटी, therefore learning a second language is a valuable skill that okay. त्यानंतर लर्निंग अ सेकंड लँग्वेज ऑफर्स न्यूमरस कॉग्निटिव्ह अँड सोशल बेनिफिट्स. त्यानंतर ॲडिशनली इट ओपन्स अप ऑपॉर्च्युनिटीज फॉर कम्युनिकेशन विथ पीपल फ्रॉम डिफरंट कल्चर्स. आणि बायलिंग्युअल इंडिव्हिज्युअल्स ऑफन हॅव बेटर जॉब प्रोस्पेक्ट्स इन अ ग्लोबलाइज वर्ल्ड. ओके, आता काय असतं मित्रांनो सुरुवातीला वाक्याच्या, आता इथं काय असू शकतं तर इथं पहा लर्निंग आहे. मग कधीही लक्षात घ्या मित्रांनो, लर्निंग कधी असते तर आपण कधी शिकतो तर आपण कधीही सुरुवातीला शिकतो, बरोबर. सुरुवातीला शिकतो त्यानंतर बाकीच्या गोष्टी होतात, बरोबर आहे ना. मग बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, आपण डायरेक्ट लर्निंगकडे जाऊया. लर्निंग अ सेकंड लँग्वेज ऑफर्स न्यूमरस कॉग्निटिव्ह अँड सोशल बेनिफिट्स. म्हणजे काय तर दुसरी भाषा शिकल्यानं बौद्धिक आणि सामाजिक फायदे होतात. म्हणजे शिकणं, लर्निंग म्हटलं की कोणतीही गोष्ट शिकण्यापासून सुरुवात होती, म्हणून आपण पहिल्यांदा हे घेऊन बघूया सी पर्याय. मग यामध्ये सी आहे, इथे सी आहे, बरोबर. म्हणून हे 3 गेले. ओके, मग या 2 मध्ये आपल्याला बघायचं. आता सी नंतर आपण ए घेऊन बघूया. ओके, ए काय म्हणतोय, इट इम्प्रूव्ज मेमरी, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स अँड क्रिएटिव्हिटी. ओके, म्हणजे पहा ए काय म्हणतोय तर हे म्हणतोय त्याचं समर्थन देतो, यामुळे स्मरणशक्ती, समस्या सोडवण्याच्या कौशल्यात वाढ होते असं म्हणतोय. म्हणजे लर्निंग पहिल्यांदा आपण शिकतो, म्हणजे लर्निंग केल्यावर काय होते आपल्याला भाषा शिकल्यानं बौद्धिक आणि सामाजिक फायदे होतात. ओके, आणि त्यानंतर ते काय सांगतंय की यामुळे काय होतंय, यामुळे इट इम्प्रूव्ज मेमरी, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स अँड क्रिएटिव्ह, म्हणजे यामुळे स्मरणशक्ती, समस्या सोडवण्याच्या कौशल्यात वाढ होते. म्हणजे हा पर्याय असू शकतो. त्यानंतर डी आपण बघूया. याच्यानंतर डी काय म्हणते, ॲडिशनली इट ओपन्स अप ऑपॉर्च्युनिटी फॉर कम्युनिकेशन विथ पीपल फ्रॉम डिफरंट कल्चर्स. ओके, म्हणजे हे काय बोलतंय तर दुसरी म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतीची संवाद साधण्याची संधी मिळते. म्हणजे ते अजून ॲडिशनल सांगते, त्यानंतर सांगते. म्हणजे पहिल्यांदा काय सांगते की भाषा शिकाय पाहिजे, त्यानंतर म्हणते भाषा शिकल्यामुळे कौशल्यात वाढ होते, आणि त्यानंतर आणखीन काय म्हणते, भाषा शिकल्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतींशी संवाद साधण्याची संधी मिळते. पहा, त्यानंतर ते अजून म्हणते ॲडिशनली इट ओपन्स अप ऑपॉर्च्युनिटीज फॉर कम्युनिकेशन विथ पीपल फ्रॉम डिफरंट कल्चर्स. ओके, मग डी पर्यंत बरोबर आहे. त्यानंतर ई बघूया बसतोय का तर ई काय म्हणतोय पहा, बायलिंग्युअल इंडिव्हिज्युअल्स ऑफन हॅव बेटर जॉब प्रोस्पेक्ट्स इन ग्लोबलाइज वर्ल्ड. म्हणजे ते काय म्हणतोय ई, त्यानंतर तो बायलिंग्युअल लोकांना जागतिक स्तरावर नोकरीच्या चांगल्या संधी मिळतात या पद्धतीचं आहे यार. म्हणजे जे दोन्ही भाषा जास्त शिकतात त्यांना काय नोकरीच्या ग्लोबलाइज वर्ल्ड म्हणजे जागतिक स्तरावर नोकरीच्या चांगल्या संधी मिळतात, म्हणून हा पर्याय तर बरोबर आहे. आणि बी काय आहे तर बी पाहूया. Therefore, learning a second language is a valuable skill that enhance one's life. म्हणजे शेवटी therefore म्हणजे कधी पण लक्षात ठेवा, कारण पहिल्यांदा असतं का तर कारण पहिल्यांदा नसतं. कधीही कारण शेवटीच पाहिजे, कोणत्याही गोष्टीचं कारण शेवट पाहिजे, म्हणून therefore हे बरोबर इथं शेवट आले. पहा इथे सगळीकडेच therefore शेवट दिलेला आहे, म्हणून इथे पण बरोबर आहे. therefore म्हणजे काय तर शेवटी काय असतो कारण असतं. therefore म्हणजे त्यामुळे, म्हणजे थोडक्यात निष्कर्ष काय तर त्यामुळे दुसरी भाषा शिकणं फायद्याचे. पहा therefore learning a second language is a valuable skill that can enhance one's life. म्हणजे
त्यामुळे दुसरी भाषा शिकणे फायद्याचे आहे, म्हणून हाच पर्याय बरोबर आहे CADEB. मग हा देखील बघण्याची गरज नाही, हा देखील कट झाला. ओके, पहा किती इझी वेने आपण केलं. म्हणजे यामध्ये आपण काय काय केलं तर विषयाची ओळख केली, म्हणजे आपण शिकलो. बरोबर, यामध्ये विषयाची ओळख, म्हणजे शिकलो. ओके, त्यानंतर काय केलं आपण, त्यानंतर त्याचे फायदे बघितले, फायदे स्पष्ट केले. बरोबर, त्यानंतर एक्स्ट्रा फायदे सांगितलेत. ओके, त्या एक्स्ट्रा फायदे देखील पाहिले. त्यानंतर या फायद्यांमुळे नोकरीच्या संधी पाहिल्या, म्हणजे व्यावसायिक दृष्टीने संधी. आणि त्यानंतर काय निघाला, त्यानंतर निघाला निष्कर्ष. पहा अशा पद्धतीने आहेत. ओके, पहा किती इझी वेने आपण प्रश्न आन्सर पर्यंत पोहोचलेलो आहे. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि 100% सांगायचं, हे लक्षात ठेवा. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. वन वर्ड सबस्टिट्यूट आहे, स्टडी ऑफ स्पीच साऊंड्स. आत्ताच आपण डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. 5 पर्याय आहेत, 5 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा. विथ डॅश डॅश जस्ट ॲज विथ स्नो एव्हरीथिंग बिकम्स ब्युटिफुल. 5 पर्याय तुमच्याजवळ, 5 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा. आत्ताच आपण फुल डिटेलमध्ये अनालिसिस केलेला आहे, पाहिलेला आहे हा प्रश्न पुन्हा एकदा पहा. विथ डॅश डॅश जस्ट ॲज विथ स्नो एव्हरीथिंग बिकम्स ब्युटिफुल. 5 पर्याय आहेत तुमच्याजवळ, 5 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक आणखीन पुन्हा एकदा सूचना देतो, जी आपली GKची 1 लाइनर PDF आहे ती तुमच्या येणाऱ्या शिपाई पदासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण तुमची जी शिपाई पद आहे ते आहे 10th लेवलचं, SSC लेवल, त्यावर फोकस आहे. आणि आपण जी 1000 प्रश्नांची PDF बनवलेली आहे, जो आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच आहे. ओके, त्या महाप्रश्नामध्ये आपण 1000 1 लाइनर प्रश्न घेतलेले आहेत आणि ते सर्व GKचे प्रश्न आहेत, एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहेत. त्यामध्ये आपण स्टेट बोर्ड, NCERT, त्यानंतर ज्या सेंट्रलच्या एक्झाम्स आहेत त्या सर्व एक्झाम्समधून सर्व आपण डाटा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे आणि त्यामधून ती PDF बनवलेली आहे. त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये कोणता जरी प्रश्न आला तरी तो प्रश्न तुम्हाला त्या PDF नुसार टॅकल करता येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ती PDF तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजनसाठी फायद्याची, म्हणजे जे काही तुम्ही रीड कराल त्यामुळे ती PDF रिव्हिजनसाठी तुम्हाला युजफुल ठरणार आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल नाही करायचा. आणि त्यासाठी एकदम माफक फी ठेवलेली, फक्त 49 रुपयामध्ये आपण हे सर्व 1000 प्रश्न तुम्हाला देणार आहेत आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. 100% परीक्षेमध्ये फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक भरती 2025 मध्ये जे नोंदणी व मुद्रांक भरती 2025चं शिपाई पद आहे त्या पदावर फोकस करून इंग्रजी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न IBPS पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण IBPSने मागच्या विविध परीक्षांमध्ये विचारलेले प्रिव्हियस क्वेश्चन्स आहेत, हे सर्व IBPSने विचारलेले PYQ क्वेश्चन आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या शिपाई पदामध्ये इंग्रजी व्याकरणासंबंधी, इंग्लिश ग्रामर संबंधी जे कोणतेही प्रश्न येतील त्यामधील या व्हिडिओमधील 1 ते 2 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसतील. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.